नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुम्हाला एका नवीन जॉबचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक नवीन जाहिरात सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम कोलकाता यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पात्रता काय लागणार आहे, पदे कोणती असणार आहेत, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यांच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. पदे कोणती असणार आहेत ते बघणार आहोत. टोटल जे मित्रांनो पदे असणार आहेत ते असणार आहे 4 पदे, जसं की टेक्निशियन ए, टेक्निकल असिस्टंट ए, आर्टिस्ट आणि ऑफिस असिस्टंट ग्रेड 3 हे 4 पदे इथे असणार आहेत. त्याचबरोबर टेक्निशियन ए जे काही पहिलं पद आहे त्यासाठी इथे बघू शकता टोटल वॅकन्सी असणार आहे 13. तर इथे वॅकन्सीचे डिस्ट्रीब्युशन दिले आहे. फिटरसाठी 5 वॅकन्सी, कार्पेंटरसाठी 6, इलेक्ट्रॉनिकसाठी 1 आणि इलेक्ट्रिकलसाठी 1, अशा टोटल 13 वॅकन्सी असणार आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण इथे प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे टेक्निकल असिस्टंट ए, ह्यासाठी तुम्हाला 9 वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा विश्लेषण केले आहे. इलेक्ट्रॉनिक्ससाठी 1, कम्प्युटरसाठी 2, इलेक्ट्रिकलसाठी 2, मेकॅनिकलसाठी 2 आणि सिव्हिलसाठी 2, अशा टोटल 9 वॅकन्सी असणार आहे. इथे कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर तिसरं जे पद आहे आर्टिस्ट, त्यासाठी 2 वॅकन्सी असणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे. चौथं जे पद आहे ऑफिस असिस्टंट ग्रेड 3, टोटल 6 वॅकन्सी असणार आहे. इथे कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. आता आपण बघूया पात्रता काय लागणार आहे यासाठी. तर इथे बघू शकता टेक्निशियन ए हे पहिलं पद असणार आहे. त्याचबरोबर आता बघूया यासाठी कोणत्या युनिटमध्ये किती वॅकन्सी असणार आहे. म्हणजेच सेंट्रल रिसर्च अँड ट्रेनिंग लॅबोरेटरी कोलकाता इथे 8 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर सायन्स सिटी कोलकाता इथे 2 वॅकन्सी आणि रिजनल सायन्स सेंटर भुवनेश्वर इथे 3 वॅकन्सी, अशा टोटल 13 वॅकन्सी यासाठी असणार आहे. कॅटेगरीनुसार आणि पोस्टनुसार वॅकन्सीचे विश्लेषण इथे प्रोव्हाइड केले आहे. पगार किती असणार आहे तुम्हाला यासाठी. पगार यासाठी 19,000 पासून 63,200 इतका पगार राहणार आहे. हा बेसिक सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर अलाउन्स तुम्हाला ॲड केले जाणार आहे. अलाउन्स ॲड केल्यानंतर पगार तुम्हाला 38,000 रुपये इतका पगार तुम्हाला कमीत कमी पर मंथ असणार आहे. त्यामुळे पगार हा चांगल्या लेवलचा असणार आहे. जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पात्रता काय असणार आहे, तर इथे तुमची 10वी झालेली लागणार आहे. SSC तुमची इथे 10वी झाली असेल. त्याचबरोबर तुमचा ITI झाला असेल. इथे SSC प्लस ITI तुमचा जर झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ITI झाल्यानंतर इथे लागणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट किती असणार आहे, एज लिमिट इथे 35 एज लिमिट, मॅक्सिमम ही एज लिमिट एवढी इथे लागणार आहे. त्यानंतर इथे त्यांनी जॉब डिस्क्रिप्शनसुद्धा मेन्शन केले आहे. ते तुम्ही सविस्तर या PDF बघू शकता. त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे टेक्निकल असिस्टंट ए, त्यासाठी सुद्धा इथे डिफरंट युनिट दिले आहे. हे 4 युनिट असणार आहे. त्यानुसार इथे वॅकन्सीज असणार आहे. त्याचबरोबर पहिले जे युनिट आहे ते असणार आहे सेंट्रल रिसर्च अँड ट्रेनिंग लॅबोरेटरी कोलकाता 2 वॅकन्सी. त्याचबरोबर नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम कोलकाता 3 वॅकन्सी, सायन्स सिटी कोलकाता 3 आणि रिजनल सायन्स सेंटर भुवनेश्वर 1 वॅकन्सी. इथे कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर ह्यासाठी सुद्धा पगार किती असणार आहे, 29,000 पासून 92,000 इतका पगार राहणार आहे. अलाउन्स ॲड केल्यानंतर इथे पगार बघू शकता जवळपास 60,000 इतका पगार असणार आहे. इथे सुद्धा पगार हा चांगल्या लेवलचाच असणार आहे. त्यामुळे यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नसणार आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी क्वालिफिकेशन मेन्शन केले आहे. क्वालिफिकेशन इथे वेगवेगळ्या पोस्टनुसार केलं आहे. जसं की इलेक्ट्रिकलसाठी क्वालिफिकेशन लागणार आहे डिप्लोमा कोर्स, 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इथे लागणार आहे. त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स टेक्निकल असिस्टंट ए कम्प्युटर सायन्ससाठी तुम्हाला डिप्लोमा कोर्स 3 वर्षाचा इन कम्प्युटर सायन्स इथे तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर मेकॅनिकलसाठी डिप्लोमा कोर्स 3 वर्षाचा मेकॅनिकल इंजिनियर हे लागणार आहे. त्याचबरोबर सिव्हिलसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग 3 वर्षाचा कोर्स इथे लागणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग 3 वर्षाचा कोर्स इथे लागणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट जे असणार आहे ते असणार आहे 35, नॉट मोर दॅन 35, 35 वर्षापेक्षा जास्त एज लिमिट नसावी. त्याचबरोबर इथे जॉब डिस्क्रिप्शन प्रत्येक हे जे सेपरेट जॉब डिस्क्रिप्शनसुद्धा मेन्शन केले आहे ते तुम्ही या PDF सविस्तर वाचू शकता. त्यानंतर आर्टिस्ट ए या पदासाठी 2 वॅकन्सी राहणार आहे. कुठे असणार आहे, युनिट काय असणार आहे, सेंट्रल रिसर्च अँड ट्रेनिंग लॅबोरेटरी कोलकाता. युनिट म्हणजे हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. यासाठी 2 वॅकन्सी ते राहणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे. पगार यासाठी सुद्धा अलाउन्स ॲड केल्यानंतर 38,000 इतका पगार असणार आहे. तर आर्टिस्टसाठी हा पगार चांगल्या लेवलचा असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा सर्टिफिकेट इन फाईन आर्ट असेल किंवा तुमचं कमर्शियल आर्ट ॲटलिस्ट 2 वर्षाचा जो काही कोर्स असतो
तो तुमचा कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा इथे कोर्स नंतर लागणार आहे। त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन दिलं आहे, एक्सपिरियन्स इन फायबर ग्लास आर्ट डिझायरेबल हे क्वालिफिकेशन नसेल तरी चालेल, असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे। त्याचबरोबर इथे एज लिमिट इथे सुद्धा 35 एज लिमिट असणार आहे। त्याचबरोबर जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही इथे बघू शकता। त्याचबरोबर 4थं जे पद असणार आहे ते असणारे ऑफिस असिस्टंट ग्रेड 3चं हे पद असणार आहे। इथे सुद्धा वेगवेगळे 4 युनिट्स असणार आहे। 4 युनिट प्रमाणे इथे वॅकन्सीज दिलेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण इथे बघू शकता। ह्यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आता बघूया। त्याआधी पगार इथे बघा 38,000 रुपये हा पर मंथ इतका पगार तुमचा अलाउन्स ॲड केल्यानंतर राहणार आहे। पात्रता लागणार आहे इथे हायर सेकंडरीज म्हणजे तुमची इथे 12वी लागणार आहे ऑर इट्स इक्विव्हॅलन्स म्हणजे 12वी असेल तर तुम्ही ते पात्र राहणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग स्पीडसुद्धा इथे तुमचा कॅल्क्युलेट केला जाणार आहे। टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। त्याचबरोबर ह्यासाठी एज लिमिट 25 नॉट मोर दॅन 25 इयर्स इतकी एज लिमिट इथे तुम्हाला लागणार आहे। जॉब डिस्क्रिप्शन इथे सविस्तर वाचू शकता। त्याचबरोबर इथे काही त्यांनी गाईडलाईन्स आणि जनरल इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केले आहे कॅन्डिडेटसाठी, जो कोणी अप्लाय करणार आहे त्यासाठी। या गाईडलाईन तुम्ही सविस्तर या PDF मध्ये वाचू शकता। अर्ज कुठे करायचा, अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ही जी असणारी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। त्याचबरोबर ही PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। त्याचबरोबर ॲप्लिकेशनची फीज किती लागणार आहे 885 रुपये ही ॲप्लिकेशनची फीज तुम्हाला इथे ऑल टॅक्सेस ॲड केल्यानंतर लागणार आहे। ही फी तुम्हाला भरायची आहे। ही फी फक्त ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे। इतर जे काही महिला असणार आहेत किंवा SC कॅटेगरी ST कॅटेगरी PWDसाठी कोणत्याही प्रकारची फीज इथे लागणार नाही आहे। त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहे। लास्ट डेट जी असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची ती असणार आहे 23 मे 2025 या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे। ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणार आहेत। तुम्ही महाराष्ट्रातून असाल तरीसुद्धा यासाठी अर्ज करू शकता। तुमचं नोकरीचं ठिकाण हे कोलकातामध्येच मात्र असणार आहे। त्याचबरोबर ही PDF तुम्ही टेलिग्रामवरून आपल्या डाउनलोड करा, सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।